अथ सप्तदशोऽध्यायः 17 मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च। महाराजा पृथूला राज्याभिषेक झाल्यावर सर्वांनी स्तुती केली. महापुरुषाला स्तुती आवडत नाही. स्तुतीमुळे माणसं बिघडतात. म्हणून पृथुराजा म्हणाला, मी अजून काम केलं नाही तर माझी स्तुती कशा करता. पण तरी आपण पराक्रमी आहात, बुद्धिमान आहात म्हणून भाट, चारण, ऋषी, मुनी यांनी स्तुती केली. सर्वांचे त्यांनी आदर सत्कार केले. चारी वर्ण, सेवक, मंत्री, पुरोहित, भिन्न भिन्न व्यावसायिक सगळ्यांचा सत्कार केला. मग विदुरांनी विचारलं, कस्माद् दधार गोरूपं धरित्री बहुरूपिणी यां दुदोह पृथुस्तत्र को वत्सो दोहनं किम दोहनंच किम. विदुर म्हणाले, ऋषीवर्य, अनेक रूपे धारण करणारी पृथ्वी तिने गायीचं रूप धारण का केलं? 17 महाराज पृथूनी पृथ्वीचं दोहन केलं तेव्हा वासरू कोण बनलं? दोहनाचं पात्र कोणतं होतं? पृथ्वी स्वभावताच उंच सखल होती. त्या पृथ्वीला पृथूनी सपाट कसं केलं? इंद्रानी त्याचा यज्ञाचा घोडा पळवून का नेला? हे सगळं पृथुचरित्र आम्हाला सांगावं. शेवटी सनत्कुमाराकडून पृथूनी कोणतं ज्ञान प्राप्त केलं? त्या राजर्षीला कोणती गती प्राप्त झाली? भगवान श्रीकृष्णानीच पृथुरूपाने अवतार घेतला होता. म्हणून त्यांनी अवतारामध्ये जे जे कर्म केलं ते सर्व आम्हाला सांगावं. सूत म्हणतात, विदुरानी भगवंताचा अवतार असलेल्या पृथूचं चरित्र सांगण्याविषयी प्रश्न केला. तेव्हा मैत्रेयानी पृथूचं चरित्र सांगितलं. मैत्रेय म्हणाले, पृथू राजा झाला. प्रजेचा रक्षक म्हणून त्यांनी जाहीर केलं. पृथ्वी अन्नहीन झाली होती आणि प्रजा भुकेनं अतिशय त्रस्त झाली होती. भुकेलेली प्रजा पृथूजवळ आली आणि विनंती करू लागली की, हे प्रभो, आपण आमचे अन्नदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहेत. आम्ही क्षुधेनं पीडित आहोत. आम्हाला अन्न मिळावं. प्रजेचा आक्रोश ऐकला आणि पृथूने विचार केला की अन्न नष्ट होण्याचं कारण काय? पृथ्वीनं अन्न आणि औषधी वनस्पती यांची बीज आपल्यामध्ये लपून ठेवलेली आहेत. म्हणून पृथ्वीला शासन करण्याकरता त्यांनी धनुष्य उचललं. पृथ्वीचा थरकाप झाला. गायीचं रूप घेऊन ती पळू लागली. पृथू त्याचे डोळे रागाने लाल झाले. त्यांनी पृथ्वीचा पाठलाग केला. दिशा, उपदिशा, स्वर्ग, पृथ्वी सगळीकडे ती गेली. अंतरिक्षामध्ये सुद्धा गेली. पण तिला आता पृथूपासून कोणीही वाचवू शकत नव्हतं.
पृथ्वी भयभीत झाली आणि पृथूला शरण आली. म्हणाली, धर्म जाणणाऱ्या शरणागत वत्सल राजा, प्राण्याचे रक्षण करणारे आपण तत्पर आहात, मग मला मारू का इच्छिता? त्यातून मी स्त्री आहे. स्त्रियांनी काहीही अपराध केला तरी सुद्धा तिला मारू नये असा धर्म आहे. स्त्रीवध हा निषेधार्ह सांगितलेला आहे. आणि मला तुम्ही कसे मारत आहात? मी आपल्याला शरण आले आहे, माझं रक्षण करा. पृथू म्हणाला, हे पृथ्वी, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करणारी आहेस. यज्ञामध्ये हविर्भाग घेतेस आणि आम्हाला अन्न देत नाहीस, म्हणून तुला मी मारणार आहे. दररोज हिरवेगार गवत खाते आणि दूध देत नाही अशा गायीप्रमाणे तू दुष्टपणा करते आहेस, हे अनुचित आहे. ब्रह्मदेवानी अन्न निर्माण केले आहे आणि ते तू दडवून ठेवलं आहेस. ते आपल्या पोटातून बाहेर काढ, नाहीतर माझ्या बाणाने तुला छिन्न विछिन्न करेन. जो स्त्री असो पुरुष असो, जो प्राण्यांच्या बाबतीत निर्दय आहे त्याला मारलंच पाहिजे. तू गर्विष्ठ आणि मदोन्मत्त झाली आहेस. मी मारू नये म्हणून गायीचं रूप धारण केलेस, कारण गाय मारणे आपल्याकडे मोठा अपराध सांगितलेला आहे. पृथूचं काळाप्रमाणे क्रुद्ध रूप पाहिलं. पृथ्वीचा थरकाप झाला. तिने हात जोडले आणि पृथूची प्रार्थना केली. धरोवाच नमः परस्मै पुरुषाय मायया विन्यस्तनानातनवे गुणात्मने नमस्वरूपानुभवेन निर्धुत दव्यक्रियाकारक विश्वमोर्भये. आपण परमपुरुष आहात, रागद्वेषापासून अलिप्त आहात, विश्वाचे निर्माते आहात. आपणच जर शस्त्र घेऊन मला मारायला आलात तर मी कोणाला शरण जावं? आपण मला मारू नये म्हणून मी गायीचं रूप धारण केलं आहे. मग आपण कसे मला मारू इच्छिता? आपली बुद्धी धर्मापासून कधीही विचलित होत नाही. आपण विश्वाचे स्वामी आहात, परमपुरुष आहात. मी आपल्याला शरण आले आहे. माझं रक्षण करावं, माझा उद्धार करावा. आणि धराधर, धरा म्हणजे पृथ्वी आणि धर म्हणजे धारण करणे, हे आपलं नाव आहे ते सार्थ करावं. माझ्या अपराधाकरता आपण मला क्षमा करावी. या सर्व जगाची रचना ईश्वराने केलेली आहे, ते आपणच आहात. म्हणून मी आपल्याला नमस्कार करते, अशी पृथ्वीनं पृथूची प्रार्थना केली. पृथू राजा अत्यंत रागावला होता. पृथ्वीचं भाषण ऐकून त्यांनी क्रोध आवरला. तेव्हा पृथ्वी त्याला पुन्हा म्हणाली, प्रभो, आपला राग शांत करावा. आपण बुद्धिमान आहात. मनुष्याचं कल्याण करण्याकरता ऋषीमुनींनी पुष्कळ उपाय शोधून काढले आहेत. ते उपाय आपण या ठिकाणी योजावेत. पूर्वी ब्रह्मदेवानी धान्य वगैरे उत्पन्न केले, पण हे धान्य दुराचारी लोक खाऊन टाकायला लागले. आणि म्हणून हे सगळी बीज मी माझ्या पोटामध्ये लपून ठेवलेली आहेत. कारण दुराचारी पापी लोक त्याचा उपभोग घेऊ लागले, म्हणून सगळी बीज मी गिळून टाकलेली आहेत. तेव्हा आपण
आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी ही बीज बाहेर काढावीत. आपण मला योग्य असे वासरू, दोहन पात्र आणि दोहन करणाऱ्याची व्यवस्था करावी, म्हणजे सगळी बीज बाहेर येतील. मी उंच सखल झाले आहे, मला सपाट करावं. पावसाळा संपल्यानंतरही सगळीकडे पाणी टिकून राहील, माझ्या पोटामध्ये आर्द्रता राहील अशी व्यवस्था करावी. म्हणजे शेतीची सुरुवात पाणी अडवून पाणी जिरवण्याची कल्पना ही पहिली पृथ्वीराजाची आहे. आत्ता आपण म्हणतो ना, पाणी साठवा, पाणी जिरवा. कारण पृथ्वी म्हणजे जमिनीमध्ये पाणी जिरल्याशिवाय वनस्पती, पिकं कशी उगवणार? उंच सखल असेल पृथ्वी तर शेती होणार नाही. त्या पृथ्वीने सांगितलं, अगोदर जमीन सपाट करा, माझ्या पोटामध्ये आर्द्रता टिकून राहील याच्याकरता बांध घाला. पृथ्वीनं सांगितलेल्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि मग स्वयंभू मनूला वासरू बनवलं आणि आपल्या हातावर सर्व धान्याची धार धरली आणि सगळ्या वस्तू पृथ्वीतून त्यांनी प्राप्त केल्या. मग सगळीकडे आता याच्या पुढे हे सगळं रूपक आहे, कळलं? पृथ्वीतून सगळ्या प्रकारचं धान्य बाहेर येतं, ती शेती करावी लागते. त्या शेतीची कल्पना आणि शेतीचं शास्त्र पृथ्वीने निर्माण केलं. बृहस्पतीला वासरू बनवून वाणी, मन आणि श्रोत्ररूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचं दोहन केलं. मग त्या पृथ्वीतून कोणकोणत्या वस्तू बाहेर पडल्या? पहिल्यांदा त्या गाईचं दूध घातलं, नंतर त्यातून लोखंडी पात्रामध्ये मद्य, आसव निर्माण झालं. जिथे दूध निर्माण होतं तिथे आसव म्हणजे दारूही निर्माण होते. ऊसापासून साखरही निर्माण होते आणि ऊसापासून दारूही निर्माण होते. त्यानंतर संगीत माधुर्य, सौंदर्यरूप सौंदर्य निर्माण केलं, हव्यकव्य निर्माण केलं, अष्टमहासिद्धी निर्माण केली, गूढ विद्या विद्याधराची आकाशगामी निर्माण केली, अंतर्धान पावणं, विचित्र रूप धारण करणं हे निर्माण केलं. त्यानंतर रक्त निर्माण केले, त्यानंतर बिनफण्याचे साप, फण्याचे साप, म्हणजे पृथ्वीवर सृष्टी कशी निर्माण केली याचं हे वर्णन आहे. त्यानंतर वेगवेगळे प्राणी निर्माण केले, पक्षी निर्माण केले, कीटकसृष्टी निर्माण केली. हे सगळं रूपक आहे. अनेक धातू निर्माण केले, भिन्न भिन्न पदार्थ निर्माण केले, अन्न निर्माण केले आणि पृथ्वीला कन्या मानून तिचा स्वीकार केला. पृथूने धनुष्याच्या टोकाने पर्वत फोडून सगळे भूमंडळ सपाट केले. त्यानंतर सगळीकडे यथायोग्य लोकांना राहण्याकरता निवासस्थानं बांधली आणि पृथ्वीची रचना गावं, कसबे, नगरे, किल्ले, गवळीवाडे, पशूंचे गोठे, छावण्या हे सगळे विभाग कोणी निर्माण केले? पृथ्वीने निर्माण केले. पृथ्वीचे सगळे विभाग. पृथ्वीच्या अगोदर नगरे, गावे वगैरे विभाग नव्हते, लोक कुठेही राहत होते. तेव्हा खेड्याची रचना, नगराची रचना हे सगळं पृथ्वीने निर्माण केलं. मैत्रेयी म्हणतात, मग ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये जिथे सरस्वती नदी वाहते तिथे पृथ्वीने 100 अश्वमेध यज्ञ करण्याची दीक्षा घेतली.
आपल्या देशाचं पूर्वीचं नाव होतं ब्रह्मावर्त. इंद्राला असं वाटलं की 100 यज्ञ केल्यानंतर हा आपलं पद घेईल, म्हणून त्यांनी महाराज पृथूच्या यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यज्ञामध्ये ब्रह्मदेव, रुद्र, सगळे लोकपाल सुद्धा आले होते. गंधर्व, मुनी, अप्सरा राजाची कीर्ती गात होते. सिद्ध, विद्याधर, दैत्य, दानव, सुनंद, नंद हे सगळे योगेश्वर सुद्धा आले होते. सनकादिक ऋषी आले होते. यज्ञामध्ये भूमीने कामधेनू होऊन सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणत होत्या. झाडातून मध गळत होता. मोठमोठे वृक्ष फळं देत होते. समुद्र रत्नांच्या राशी अर्पण करत होते. हा पृथूचा उत्कर्ष इंद्राला सहन झाला नाही. म्हणून त्याने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आणि गुप्तरूपाने यज्ञाचा घोडा पळवला. आकाशमार्गाने घोड्याला घेऊन तो चालला होता. गुप्तरूपाने जात असल्यामुळे कोणाला दिसला नाही. पण अत्री ऋषीची दृष्टी गेली आणि त्यांच्या दिव्य दृष्टीला तो दिसला. म्हणून पृथूचा मुलगा इंद्राला मारण्याकरता अत्रीच्या सांगण्यावरून त्याच्या मागोमाग गेला. इंद्राने वेश बदलला होता. डोक्यावर जटा होत्या, शरीराला भस्म होतं. म्हणून पृथूचा मुलगा फसला. त्यांनी त्याच्यावर बाण सोडला नाही. इंद्राचा घात न करता तो परत आला. तेव्हा त्याला पुन्हा आज्ञा केली, जा, अधम इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आले आहे, त्याला ठार कर. हे ऐकल्यावर पृथूच्या पुत्राला अतिशय राग आला. त्यांनी इंद्राचा पाठलाग केला. इंद्र घाबरला. त्याने आपला वेशही टाकून दिला आणि घोडाही सोडून दिला आणि अंतर्धान पावला. तो यज्ञाचा घोडा घेतला आणि तो परत आला. यज्ञाचा घोडा इंद्राने नेलेला त्यांनी जिंकला, म्हणून त्याचं नाव पडलं विजिताश्व. विजित म्हणजे जिंकला. यांनी अश्व जिंकला आहे तो. पुढे त्या यज्ञपशूला युपाल आणि चशाल हे 2 खांब असतात, त्याला बांधलं होतं. इंद्र पुन्हा आला. त्यांनी अंधार केला आणि लपून त्यांनी घोड्याला पुन्हा पळवलं. अत्री मुनींनी त्याला आकाशातून जात असताना पुन्हा पाहिलं आणि पृथूच्या मुलाला सांगितलं. त्यांनी पाहिलं त्याच्या हातामध्ये कपाल म्हणजे कवटी होती. वेश बैराग्याचा होता, म्हणून त्याला अडवलं नाही. पण अत्रींनी सांगितलं, अरे हा वेश बदललेला इंद्र आहे. यज्ञाचा घोडा घेऊन तो चालला आहे. म्हणून त्याला मारण्याकरता पृथूचा पुत्र पुन्हा धावून गेला. पुन्हा इंद्राने घोडा सोडला आणि तो अंतर्धान पावला. घोड्याला घेऊन तो यज्ञशाळेमध्ये परत आला. तेव्हापासून तो इंद्राचा निंद्यवेश काही लोकांनी धारण केला. त्याला कापालिक म्हणतात. माणसाची कवटी घेणारी आणि त्याच्यावर उपासना करणारी कापालिक म्हणतात. अनेक वेळा इंद्राने विविध रूप घेऊन घोडा पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्या पापाचं खंडन केल्यामुळे त्याला पाखंड म्हणू लागले. इंद्राने पुष्कळ वेळा घोडा नेला, पुष्कळ वेळा तो परत आणला. मग महाराजा पृथूना अतिशय क्रोध आला. त्यांनी इंद्राला मारण्याकरता धनुष्यावर बाण चढवला. अत्यंत रागावला. पण ऋषीमुनींनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, राजा,
यज्ञाची दीक्षा घेतल्यानंतर हिंसा करणं योग्य नाही. तुला ते करता येणार नाही. तुझ्या कार्यामध्ये विघ्न आणणारा जो शत्रू तुझा इंद्र आहे तो तुझ्या यशामुळे निस्तेज झाला आहे. त्याला आम्ही मंत्रांनी इथे बोलावतो आणि अग्नीमध्ये त्याचं हवन गवतो. तू काळजी करू नको म्हटली. यजमानाशी असा ऋषीमुनींचा विचारविनिमय झाला आणि ऋत्विजाने रागाने इंद्राचं आवाहन केलं. इंद्राला यज्ञकुंडात टाकणार इतक्यात ब्रह्मदेव प्रगट झाले. ते म्हणाले, ऋषीनो, तुम्ही इंद्राचा वध करणं योग्य नाही, कारण तो भगवंताची यज्ञ नावाची मूर्ती आहे. तुम्ही यज्ञ करून ज्या देवाची आराधना करीत आहात त्याचंच अंग इंद्र आहे. त्याला यज्ञाने मारू नका. यज्ञामध्ये पृथूला म्हणाले, पृथू, तुला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे ना. 99 यज्ञांनी तुला आम्ही 100 यज्ञाचं पुण्य अर्पण करतो. तू यज्ञ थांबव. तू मोक्षधर्म जाणणार आहेस. तुला या यज्ञाच्या अनुष्ठानाची गरज नाही. तुझं कल्याण असो. इंद्राला या मनवंतरामध्ये तो इंद्र राहील असा आम्ही वर दिला आहे, म्हणून तू इंद्रपद घेऊ नकोस. तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही असं जाणू नकोस. अत्यंत क्रोधाने तुझं मन भरून गेलं आहे. तो क्रोध सोडून दे. यज्ञ आता बंद कर. कारण इंद्राने निर्माण केलेली जी नास्तिक मत आहेत त्यामुळे धर्माचा नाश होऊ लागला आहे. हे पृथुराजा, तू साक्षात विष्णूचा अंश आहेस. वेनाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होऊ लागला म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता तुझा अवतार झालेला आहे. म्हणून भृगु इत्यादी विश्वधर्माच्या मुनीश्वराला घेऊन हा यज्ञ पूर्ण कर. 100वा यज्ञ करायची इच्छा करू नकोस. ब्रह्मदेवाने अशा प्रकारे समजावल्यानंतर पृथूने यज्ञाची आग्रह सोडला. इंद्राबरोबर मैत्री केली. यज्ञ संपून मध्येच स्नान करून आल्यानंतर देवानी त्याला इच्छित वर दिले. त्या आदिराजा पृथूनी यज्ञ पूर्ण करून सर्व ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या. ब्राह्मणांनी त्याला संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले. ते म्हणाले, राजा, तू आम्हाला दानमान देऊन सत्कार केला आहे. तुझी इच्छा पूर्ण हो. मैत्रेय म्हणतात, पृथूने केलेल्या 99 यज्ञांनी भगवान विष्णू सुद्धा आनंदित झाले आणि इंद्रासह त्या यज्ञमंडपामध्ये आले. भगवान म्हणाले, एषते कारशीत भंगम हयमेधशतस्य क्षमापयत आत्मानं ममुष्य क्षंतुमर्हसी. भगवान विष्णू म्हणाले, राजन, इंद्राने तुझ्या 100 यज्ञामध्ये विघ्न आणलं. 100व्या यज्ञामध्ये आता तो क्षमा मागतो आहेस. तू त्याला क्षमा कर. जे साधू आहेत, थोर पुरुष आहेत, ते दुसऱ्याचा द्वेष करीत नाहीत. अरे, हा शरीर म्हणजे आत्मा नव्हे. शरीराला आत्मा समजणारे मायेनं मोहित झाले आहे असे समजावं. ज्ञानी माणूस शरीराला अविद्या, वासना आणि कर्माचा पुतळा समजतात. आत्मा हा शुद्ध आणि स्वयंप्रकाश आणि निर्गुण या 3 गुणांचं आश्रयस्थान आहे. जो श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो त्याचं चित्त शुद्ध होतं.
आणि मग तो मोक्षपदाची प्राप्ती करून देतो. म्हणून कधीही कोणतीही विपत्ती आली तरी राजा हर्ष शोकाच्या अधीन होऊ नकोस. उत्तम, मध्यम आणि अधम पुरुषामध्ये समान भाव ठेव. सुखदुःखाला समान मान. मन आणि इंद्रिय याच्यावर विजय मिळव आणि सर्व लोकांचं रक्षण कर. प्रजेचं पालन करणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्यातच त्याचं कल्याण आहे. जो राजा प्रजेचं कल्याण करत नाही, नुसता कर वसूल करतो, तो प्रजेच्या पापात सहभागी होतो. म्हणून तू ब्राह्मणाने सांगितलेल्या धर्माचं आचरण करावंस. पृथ्वीचं न्यायाने पालन करावंस. थोड्याच दिवसात तुला राजा सनकादिकांच्या सिद्धांचं दर्शन होईल. ते तुला उपदेश करशील. त्या मार्गाने माझी प्राप्ती तुला होईल. चिंता करू नकोस. त्यांच्याच हृदयामध्ये मी राहतो. अशा प्रकारे साक्षात भगवान विष्णूंनी त्याला उपदेश केला आणि पृथूने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली. देवराज इंद्र आपल्या कर्माने लज्जित झाला होता. त्यांनी पृथूच्या चरणावर लोटांगण घातलं. पृथूने सुद्धा मनातला द्वेष काढून टाकला. मग भगवान विष्णूची यज्ञमंडपामध्ये पूजा केली. भक्तिभावामध्ये निमग्न झाला आणि भगवंताचे चरण धुतले. भगवान तिथून जाऊ इच्छित होते, पण पृथूबद्दलच्या प्रेमाने त्यांना थांबवलं. पृथू त्यांच्याकडे पाहतच राहिला. भगवंताच्या दर्शनाने त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती उचंबळून आली. डोळे पाण्याने भरून आले. सद्गदित झाला. तोंडावाटे शब्द फुटेना. मनानेच त्यांनी भगवंताला आलिंगन दिलं. हृदयामध्ये घट्ट पकडून ठेवलं. तोंडातून शब्द फुटेना. त्यावेळी भक्तिप्रेमामध्ये तो तल्लीन झाला होता, म्हणून त्याचं कशालाही भान नव्हतं. वास्तविक भगवंताच्या चरणाचा स्पर्श जमिनीला होत नाही, पण तरी तो त्या चरणावर स्पर्श करून लोटांगण घालत होता. भगवंतानी आपला हात गरुडाच्या उंच खांद्यावर ठेवला होता. भक्तिभावाने डोळ्यातून पृथूच्या अश्रू वाहत होते आणि अश्रू पुसून पुसून अतृप्त नेत्रांनी तो भगवंताकडे पाहत होता. त्यांनी भगवंताची स्तुती केली. पृथुरुवाच वरान विभोत्वत वरदेवेश्वराद्बुधाः कथं वृणीते गुणविक्रयात्मनां येना सन्ति देहिनां तानीश कैवल्यपते वृणेन च. देवा, आपण ब्रह्मादी देवतांना सुद्धा वर देण्याला समर्थ आहात. मी आपल्याला कोणता वर मागू? भोग मागावेत तर नरकातल्या जीवांना सुद्धा भोग मिळतात. कृमी कीटकांना, पशुपक्ष्यांना सुद्धा त्यांच्या योनीतले भोग आहेतच ना. ते कशाला मागायचे? म्हणून विषय तुझ्याकडे मी मागत नाही. भगवंता, जिथे आपल्या कथा ऐकण्याचा आनंद मिळत नाही, अशा मोक्षपदाची सुद्धा मला इच्छा नाही. तुझ्या कथा ऐकण्याची मला इच्छा आहे देवा. आणि तुझ्या निर्मल कथा ऐकण्याकरता 2 कान अपुरे ठरतात. म्हणून देवा,
तुझी कथा ऐकण्याकरता, तुझे गुण ऐकण्याकरता मला 10,000 कान द्या. विलक्षण मागणं मागितलंय. 10,000 कान द्या म्हणजे 10,000 कानाचं सामर्थ्य द्या. हे पुण्यकीर्ते प्रभो, आपल्या चरणकमल मकरंदरूपी अमृतकण घेऊन महापुरुषाच्या मुखातून जो वायू बाहेर पडतो त्याची एवढी शक्ती असते की आमच्यासारख्या अभाग्यांना त्यामुळे तत्वज्ञान समजतं, प्राप्त होतं. दुसरा कोणताही वर देवा आम्हाला नको. सत्संगामध्ये आमचं जीवन जावं. सत्संग एक क्षणभर जरी घडला तरी पशुबुद्धीचा पुरुषसुद्धा सज्जन होतो. देवा, स्वतः लक्ष्मीसुद्धा आपलं सुयश ऐकू इच्छिते. मी सुद्धा लक्ष्मीप्रमाणे आपली सेवा करू इच्छितो. माझ्यात आणि लक्ष्मीत सेवा कोण करणार याची स्पर्धा लागल्यावर आपल्या चरणाशी मन एकाग्र करण्याने आमच्यामध्ये कदाचित कलह निर्माण होईल. मी सेवा करायची का लक्ष्मीनी सेवा करायची, दोघांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. पण या भांडणामध्ये देवा मला आशा आहे की तुम्ही माझीच बाजू घ्याल. आपण तर आपल्या स्वरूपामध्ये रममाण असता आपल्याला लक्ष्मीशी काय कर्तव्य आहे देवा. लक्ष्मीपेक्षा भक्त आपल्याला प्रिय आहेत. म्हणून भगवान रुक्मिणीला भेटायला पंढरपूरला आले. रुक्मिणी रुसून आली म्हणून. पण रुक्मिणीला भेटायला जायची ऐवजी पुंडलिकाला भेटायला गेली आणि पुंडलिकाने वीट फेकली आणि तिथेच उभा राहिले. गाठ पडायची राहिलीच बाजूला. रुक्मिणी माता आईसाहेब जिथं उभे आहेत तिथंच उभे आहेत आणि भगवान विटेवर उभे आहेत. देवा, सगळेजण महान लोक महात्मे ज्ञान झाल्यावर सुद्धा आपलं भजन करतात. अहो, शंकराचार्यासारखा महात्मा की जो निर्गुण परब्रह्माचं तत्वज्ञान सांगतो, त्यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी स्तोत्र लिहिली. सगुण परब्रह्माचं वर्णन करणारी स्तोत्र लिहिली. शंकराचार्यांच्यासारखी इतकी अप्रतिम स्तोत्र आजपर्यंत जगामध्ये कोणी लिहिलेली नाहीत. आचार्य पंढरपूरला आले तेव्हा स्तोत्र लिहिलं. महायोगपीठे तटे भीमरथ्या. प्रत्येक ठिकाणी जगन्नाथपुरीला गेले तिथलं स्तोत्र लिहिलं, मथुरेला गेले तिथलं अष्टक लिहिलं, गंगेकडे गेले यमुनेकडे गेले त्यांची स्तोत्र लिहिली. शेकडो स्तोत्र लिहिली शंकराचार्यांनी. म्हणजे निर्गुण परब्रह्माचं तत्वज्ञान सांगणारे शंकराचार्य सगुण भक्तीमध्ये मग्न झाले. देवा, तुझ्या चरणकमलाचं निरंतर चिंतन करण्याखेरीज सत्पुरुषांचं अन्य प्रयोजन काही नाही. म्हणून मी सुद्धा कोणतीही इच्छा मनामध्ये न ठेवता आपलं भजन करीत आहे. आपण मला म्हणालात वर माग, पण आपलं हे बोलणं संसारातील मोहात पडण्यासारखं आहे. इतकंच काय, वेदरूपी वाणीनं सुद्धा जगाला मोहित केलं आहे. का? वेद हे सकाम आहेत. हे दे ते दे ते दे असं म्हणतात ना. धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम किती मागितले. म्हणून वेद सकाम आहेत, आम्ही निष्काम आहोत. पिता जसं पुत्राला प्रार्थना न करताही सगळं देतात, तसं आपण आमच्या इच्छेची अपेक्षा न करता आमचं कल्याण करावं. मैत्रेय म्हणतात, आदिराज पृथूने अशी स्तुती केल्यावर भगवान म्हणाले, राजा, तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो ही मोठी सद्भावाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. तुझं चित्त माझ्या ठिकाणी जडलं आहे.
ते सोडून कधीही जाणार नाही. सदैव तुझी भक्ती माझ्या चरणाशी राहो. तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचं पालन कर. जो माझ्या आज्ञेचं पालन करतो त्याचं कल्याण होतं. अशा प्रकारे भगवंत बोलल्यावर पृथूनी त्यांच्या वचनांचा आदर केला, पूजा केली आणि मग भगवान जायला निघाले. महाराज पृथूने सगळ्या भगवंताच्या पार्षदांची पूजा केली आणि मग सगळेजण आपापल्या ठिकाणी गेले. भगवान अच्युत सुद्धा वर देऊन निघून गेले. सगळ्यांचं चित्त आकृष्ट करून घेत घेत निघून गेले. पृथू सुद्धा भगवंताला नमस्कार करून आपल्या राजधानीकडे परत आला. मैत्रेय म्हणतात, महाराज पृथूने सगळं नगर सुशोभित केलं होतं. कारण सरस्वती नदीच्या काठावरनं यज्ञ करून परत आले राजे ना राजधानीला. मग पृथ्वीराजाचं स्वागत करण्याकरता सर्व शहर नटलं होतं. गल्ल्या, चौक, सडका चंदनाचे, केशराचे सडे टाकले होते. फुले, अक्षदा, फळे, यवांकूर, साळीच्या लाह्या तिथे पसरल्या होत्या. चौकाचौकामध्ये फळाफुलांचे गुच्छ, केळीचे खांब उभे केले होते. आणि अशा तऱ्हेने पृथू महाराजांनी नगरामध्ये प्रवेश केला. दुंदुभी वाजू लागल्या, शंख वाजू लागले. ऋषी, मुनी, ब्राह्मण वेद प्रघोष करू लागले. बंदीजनांनी स्तुती आरंभलेली. आणि मग वीरवर पृथू आपल्या राजमहालामध्ये आले. सगळे नगरवासी लोक राजा परत आला म्हणून अत्यंत आनंदित झाले. पृथू सर्वांना पूजनीय होते. अनेक औदार्याची कामं करीत त्यांनी पृथ्वीचं राज्य केलं आणि भगवंताचे परमपदही प्राप्त करून घेतले. सूत म्हणतात, शौनका, मैत्रेयाच्या तोंडून अनेक प्रकारच्या गुणांनी सफल आणि प्रशंसा केलेले यश ऐकून विदुर म्हणाला, ब्राह्मणांनी पृथूला राज्याभिषेक केला. समस्त देवांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. त्यांनी पृथ्वीचं दोहन केलं. पराक्रमाने मिळालेल्या विषयभोगाचा सुद्धा उपभोग घेतला नाही. त्यांच्या पवित्र कीर्तीचे ऐकण्याची इच्छा कोण करणार नाही. आपण सांगितलेल्या पृथुचरित्राने मला उत्सुकता वाढली आहे. पृथुराजाचं अजून मला चरित्र सांगावं, अशी विदुरांनी मैत्रेयाला विनंती केली. मैत्रेय म्हणाले, महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशामध्ये निवास करत होते. पुण्यकर्माचा क्षय करण्याकरता भोग भोगत होते. 7 द्वीपामधील सर्व पुरुषावर अखंड अबाधित शासन होतं. एकदा त्यांनी महायज्ञाची दीक्षा घेतली. तिथे राजर्षी आणि ब्रह्मर्षीचा मोठा समाज जमला होता. सगळ्या अतिथींचा पृथूने सत्कार केला. नक्षत्रामुळे चंद्र शोभावा तसे ते उभा राहिले. त्यांची शरीरयष्टी उंच, बाहुपुष्ट, लांब, रंग गोरा, हास्ययुक्त असं मुख एखाद्या नक्षत्राप्रमाणे तो शोभत होता. दीक्षेच्या निमित्ताने मग त्यांनी सगळे अलंकार काढून ठेवले आणि मग नित्यकर्म यथासांग पूर्ण करून
ऋषींच्या सगळ्या सभेमध्ये तो भाषण करू लागला. महायज्ञाची दीक्षा घेतली. त्या दीक्षेमध्ये सगळे ऋषीमुनी जमले होते. त्या सभेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला. राजोवाच सभ्या शृणुत भद्रं वः साधवो य इहागताः सत्सु जिज्ञासुभिर्धर्मम् आवेद्यं स्वमनीषितम्. सज्जन हो, आपलं कल्याण असो. माझी प्रार्थना आहे की मी आपल्यासमोर माझं मनोगत प्रकट करतो. आपण सगळ्या प्रजाजनांनी, ऋषीमुनींनी प्रजेचं रक्षण करण्याकरता राजा म्हणून माझी नियुक्ती केली आहे. संपूर्ण कर्माचे साक्षी श्रीहरी मला प्रसन्न झाले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी यथावत पृथ्वीचं पालन करीन. सत्पुरुषांनो, जो राजा प्रजेला धर्ममार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यामध्ये धन्यता मानतो, तो प्रजेच्या पापाचा भागीदार होतो आणि त्याचं ऐश्वर्य लयाला जातं. म्हणून राजाचे परलोकामध्ये हित करण्याकरता त्यांनी दोष पाहण्याची दृष्टी सोडून देऊन हृदयामध्ये भगवंताचं स्मरण करावं. अशा माझ्यावर तुमचा अनुग्रह होईल यात शंका नाही. महर्षीगण हो, माझ्या प्रार्थनेला आपण दुजोरा द्या. कोणतेही कर्म असो, मृत्यूनंतर त्याला कर्ता, उपदेश करणारा आणि समर्थन करणारा यांना समान फळ मिळतं. आपण महानुभाव आहात. आपलं शरीर तेजस्वी आहे. मी मनु, उत्तानपाद, महीपती, ध्रुव, प्रियव्रत, आमचे आजोबा मनु, ब्रह्मदेव, शिव, प्रल्हाद, बली या महानुभावाने जो धर्म सांगितलेला आहे तो मी पाळलेला आहे. पण मृत्यूचा नातू वेन यांनी जे कर्म केलं त्याचा विचार मी करत नाही. तेव्हा महानुभावानो, जे जे कर्म आपण करतो त्याच्या प्रमाणे आपल्याला फळ निश्चित प्राप्त होतं. हेच आपण मला शिकवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी वागत आहे. भगवान अनेक रूपांनी, अनेक नामांनी प्रकट होत असतो. जसा एकच अग्नी वेगवेगळ्या लाकडामध्ये त्याच्या आकाराप्रमाणे वेगळा दिसतो, तसं एकच परब्रह्म 84 लक्ष योनीमध्ये त्या आकाराने वेगळं भासतं. हे प्रजाजन माझे एकनिष्ठ असे सेवक आहेत. माझं पूजन करतात, ते माझ्यावर कृपा करतात. म्हणून राजकुलांनी त्यांच्यावर अधिकार गाजवू नये. मी भगवंताच्या चरणांना वंदन करतो, म्हणून लक्ष्मी आणि कीर्ती अविचल माझ्यावर प्रसन्न आहे. राजाने सर्वांनी सर्व प्रकारचे नम्रतापूर्वक आणि धर्माचे निष्ठेनं पालन करावं. ब्राह्मण कुलाची सेवा केली पाहिजे. देवतांचे मुखसुद्धा ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ नाही. उपनिषदांची वचनं ज्याला लागू पडतात अशा तत्वज्ञानी पुरुषांनी सुद्धा ब्राह्मणाच्या मुखामध्ये हवन केलेले पदार्थ भगवंताला प्राप्त होतात असं म्हटलं आहे. म्हणून मी त्यांची सेवा करतो आहे. आयुष्यभर ब्राह्मणांच्या चरणकमलाची धूळ माझ्या मुकुटावर मी धारण करीन. तेव्हा
आपण सर्वांनी माझ्यावर सदैव प्रसन्न राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. असं भाषण पृथूनी ऋषीमुनींच्या आणि ब्राह्मणांच्या सभेमध्ये केलं. मैत्रेय म्हणतात की पृथूचे हे भाषण ऐकून देवता, पितर, ब्राह्मण, साधूजन सगळे प्रसन्न झाले आणि वाहवा वाहवा म्हणून त्याची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, पिता आपल्या पुत्राच्या द्वारे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेतो हे श्रुतिवचन यथार्थ आहे. का पापी वेनराजा ब्राह्मणाच्या शापाने मारला गेला, पण पृथूसारखा पुत्र जन्माला आल्यामुळे त्याचा नरक वाचला. पृथू महाराज, आपण तर पृथ्वीचे पिता आहात. हरीच्या ठिकाणी आपली अविचल भक्ती आहे, म्हणून आपण अनंत कालपर्यंत जिवंत राहावं, आयुष्य प्राप्त व्हावं. आपले सुयश मोठे पवित्र आहे. आपण उदारकीर्ती ब्राह्मणांना देव मानता, भगवंताच्या कथेचा प्रचार करता. आज आपल्यामुळे आम्ही भगवंताच्या राज्यात आहोत असं समजतो. राजे स्वामीन, आपल्या प्रजेवर प्रेम करणे हा दयाळू महापुरुषांचा स्वभाव असतो. म्हणून आपण हा आम्हाला उपदेश केला, यामध्ये आश्चर्य नाही. आम्ही सगळे प्रारब्धाच्या योगे विवेकहीन होऊन संसार चक्रामध्ये भटकत होतो, पण आपल्या उपदेशाने आम्हाला अज्ञान अंधकाराच्या पलीकडे आपण वाहून गेलात. आपण शुद्ध सत्वमय पुरुष आहात. ब्राह्मण क्षत्रिय या दोन्ही वर्णात प्रविष्ट होऊन सगळ्या जगाचे रक्षण करीत आहात, म्हणून आम्ही आपल्याला नमस्कार करतो. म्हणजे ऋषीमुनींनी ब्राह्मणांनी सुद्धा पृथ्वीराजाला नमस्कार केला, इतकी त्याची योग्यता आहे. मैत्रेय म्हणतात, प्रजाजन परमपराक्रमी पृथूची स्तुती करत होते. त्यावेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे 4 मुनीश्वर तिथे आले. कोण? सनकादिक ऋषी, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार अशी 4 नावं आहेत. आपल्या दिव्य कांतीनं, तेजाने सर्व लोकांना पापापासून मुक्त करीत आकाशातून उतरत असलेले पाहिले. यज्ञमंडपामध्ये सनतकुमार अवतीर्ण झाले. जीव जसा विषयाकडे ओढला जातो, त्याप्रमाणे राजा सनकादिकांचं दर्शन घेण्याकरता तिकडे ओढला गेला. सगळे ऋषी मुनी सगळे उठून उभा राहिले. त्या 4 मुनिगणाला आसनावर बसून त्यांची पूजा केली. विनयाने मान झुकवून नमस्कार केला. त्यांच्या चरणाचं उदक डोक्यावर शिंपडलं. अशा प्रकारे श्रेष्ठ पुरुषाचा आदर करावा, तसा सनतकुमारांचा आदर आणि पूजा पृथ्वीराजाने केली. सनकादी मुनीश्वर शंकराचेही ज्येष्ठ बंधू होते. म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केले ना, शंकराला ब्रह्मदेवाने निर्माण केले, म्हणून ते बंधू म्हटलंय. आपापल्या कुंडामध्ये अग्नी शोभून दिसावा तसे ते सुवर्ण सिंहासनावर बसलेले दिसत होते. श्रद्धा आणि संयम यांनी युक्त असणाऱ्या पृथूने प्रेमपूर्वक त्यांना म्हटले. आता एवढे ब्रह्मज्ञानी ऋषी आलेले आहेत की ज्यांनी नारदाला उपदेश केला, त्यांनी पृथूला उपदेश केलाय, आणि पुढे 11 स्कंदामध्ये त्यांनी राजाला उपदेश केलेला आहे. पृथुरुवाच
अहो आचरितं किं मे मंगलम मंगलायनाः यस्य वो दर्शनं हासीत् दुर्दर्शानां च योगिभिः. हे मंगलमूर्ती मुनीश्वरानो, आपले दर्शन योग्यांनाही दुर्लभ आहे. हो, सनतकुमारासारख्या ब्रह्मज्ञानी ऋषींचं दर्शन हे खरोखर दुर्लभ आहे. आपण स्वतः आपले दर्शन मला दिले, खरंच माझ्या हातून कोणतं पुण्य घडलंय म्हणून आपलं दर्शन झालं. ज्यांच्यावर ब्राह्मण गणासहित शंकर किंवा श्री विष्णू प्रसन्न होतील, त्याला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये कोणती वस्तू दुर्लभ आहे? सर्व जगामध्ये आपला संचार आहे, पण अनधिकारी अधिकार नसलेल्या लोकांना आपलं दर्शन दुर्लभ आहे. आपण सर्वत्र असून सुद्धा पापी माणसाला आपण दिसत नाहीत. ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पुण्यपुरुष पूज्य पुरुष भेट देतात, ते गृहस्थ धनहीन असून सुद्धा भाग्यवान आहेत. ज्यांच्या घरामध्ये भगवत भक्ताच्या चरणोदकाचे थेंब कधी पडले नाहीत, ते घर रिद्धिसिद्धींनी परिपूर्ण असले तरी सुद्धा ज्याच्यावर साप वास्तव्य करतात अशा झाडाप्रमाणे आहेत. वैभवाला करायचंय काय? आपल्या घरी साधू लोक किती येऊन गेले, सज्जन लोक किती येऊन गेले, हे महत्वाचं आहे. स्वागतम वो द्विजश्रेष्ठा यद्व्रतानि मुमुक्षवः चरन्ति श्रद्धया धीरा बाला एव बृहन्ति. मुनीश्वरानो, आपलं स्वागत असो. आपण बाल्यावस्थेपासून मुमुक्षूच्या मार्गाने जात आहात. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. आपण ब्रह्मचर्याचे पालन श्रद्धेनं करीत आहात. हे स्वामीनो, आम्ही विपत्तीचं क्षेत्र असलेल्या संसारात पडलो आहोत. आम्ही इंद्रियाच्या भोगालाच पुरुषार्थ मानत आहोत. यातून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे का? आपल्याला खुशालीचा प्रश्न करणं योग्य नाही, कारण दुःख आपल्याला स्पर्शच करू शकत नाही. आपण आत्म्यामध्ये रममाण असता. बरे वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधी असतच नाहीत. तेव्हा आम्ही आपल्याला प्रश्न विचारतो, तदहं कृतविश्रम्भः सुहृदो बस्तपस्विनां संपृच्छे भव एतस्मिन् क्षेमः केनान्यसा भवेत्. दुःखी जीवांचं हित करणारे आपण आहात. आपल्यावर विश्वास ठेवून आम्ही आपल्याला प्रश्न करतो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने कल्याण होईल. साधूंना प्रश्न हाच विचारावा जगत कल्याणाचा ना. आमचं कल्याण कशाने होईल हा प्रश्न सनतकुमारांना विचारला पृथुराजाने. जे भगवान नारायण आत्मरूपाने प्रकाशित होतात, उपासकाच्या हृदयामध्ये आपलं स्वरूप प्रगट करतात, भक्तावर कृपा करण्याकरता ते आपल्यासारख्या सिद्ध पुरुषाच्या रूपाने पृथ्वीवर भ्रमण करीत असतात, ते आपण आहात. आपल्याला प्रश्न विचारतो, मानवाच्या कल्याणाचा मार्ग कोणता? मैत्रेय म्हणतात, पृथूचं हे संयुक्तिक गंभीर मोजकं आणि मधुर भाषण ऐकलं. भाषण कसं असावं? संयुक्तिक विषयाला धरून.
भागवत चाललंय ना, मग भागवतच सांगावं, गवत सांगू नये. संयुक्तिक, गंभीर, मोजकं आणि मधुर हे ऐकून सनतकुमार यांनी मंद हास्य केलं. ते म्हणाले, साधुपृष्टं महाराज सर्वभूतहितात्मना भवता विदुषाचापि साधूनां मतिरीदृशी. महाराज, आपणाला सर्व माहीत असून सुद्धा कल्याणाच्या दृष्टीने आपण ही चांगली गोष्ट विचारली. साधूची बुद्धी अशीच असते की तो स्वतःकरता काही विचारत नाही. साधू जगाच्या कल्याणाकरता विचारतात.